नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील तुम्हा सर्वांचं विजय शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या घरातही जुने कपडे पडलेले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इथे मी काही जुन्या शर्टच्या ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. माझ्याकडे जुने कपडे पडलेले होते, त्याच्यातून मी ह्या पट्ट्या कट केलेल्या आहेत. ह्या सर्व पट्ट्या एकाच मापाच्या आहेत. याचं मेजरमेंट आता बघूया. रुंदीला हे घेतलेलं आहे 3 इंच आणि लांबीला हे 18 इंच. ह्या सर्व पट्ट्या एकाच मापाच्या आहेत. आता ह्या एकूण मी 6 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि 3 कलरमध्ये ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्या आहेत जोडून घ्यायच्या आहेत. त्या कशा अरेंज करायच्या ते बघूया. पहिल्यांदा ही व्हाईट पट्टी घेतली, नंतर ब्ल्यू, नंतर पिंक आणि मग परत व्हाईट, परत पिंक. या पद्धतीने हे असं अरेंज केलेलं आहे. आता जोडताना बघा, ही पट्टी याच्यावर ठेवायची आणि जोडून घ्यायची आहे. नंतर मग हे जोडल्यानंतर ही पट्टी घ्यायची, याच्यावर ठेवायची आणि असं जोडून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला इथे एक पट्टी जोडून दाखवते आणि ह्याच पद्धतीने सर्व पट्ट्या जोडायच्या आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळते. आता बघा, इथे मी ही पट्टी जोडून घेतलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता ही पट्टी याच्यावर ठेवून अशी जोडून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने ह्या सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या. फक्त इथे पॅटर्न लक्षात ठेवायचा, कलर लक्षात ठेवायचा. ज्या पद्धतीने हे ठेवलेलं आहे त्या पद्धतीने हे ठेवायचं आहे. व्हाईट, ब्ल्यू, पिंक, परत व्हाईट, मग पिंक, ब्ल्यू आणि व्हाईट. आता काय करायचं आहे, ही जी व्हाईट पट्टी आहे ह्या बाजूला इथे मार्किंग करायचं आहे. पण त्याआधी इथे थोडंफार कमी जास्त झालेलं असेल ते एकसारखं करून घ्यायचं आहे. कॉर्नर व्यवस्थित सेट करायचे आहेत. आता बघा, इथे सुद्धा थोडंसं असं कॉर्नर नीट केलेलं आहे. त्यानंतर 3-3 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे ह्या पद्धतीने. आणि सेम ह्याच पद्धतीने समोरच्या बाजूला सुद्धा 3-3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशा ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने असे 6 कॉलम मी इथे तयार केलेले आहेत. टोटल 6 कॉलम झालेले आहेत. आणि आता जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसार हे सरळ असं कट करत जायचं आहे आणि ह्या पट्ट्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे. आता मी हे कट करते. तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, हे जोडताना नीट लक्ष द्या. आता बघा, इथे एक बॉक्स सोडायचा आहे आणि मग अशी पट्टी ठेवायची आहे. वरचा बॉक्स सोडून खालच्या बॉक्सवर ही पट्टी अशी ठेवायची आणि जोडायची. मी इथे जोडून दाखवते. हा जो पहिला बॉक्स आहे तो सोडलेला आहे आणि मग इथे ही अशी पट्टी ठेवली आणि इथे 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून इथे सिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने ह्या इतर पट्ट्यासुद्धा जोडून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. पॅटर्न कठीण दिसला तरी बनवायला अगदी सोपा आहे. आणि आता बघा, इथे मी सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने इतर सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे ह्या अशा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता बघा, मी इथे ह्या सर्व पट्ट्या आता इथे अरेंज करून दाखवते. ह्या पद्धतीने तुम्ही इथे ह्या जोडायच्या आहेत. पहिला जो बॉक्स आहे तो सोडायचा आणि मग ही अशी जोडायची. त्यानंतर इथे सुद्धा सेम असं आता इथे दाखवल्याप्रमाणे ह्या पट्ट्या सर्व अशा सेट करायच्या आणि जोडून घ्यायच्या आहेत. आता मी हे सर्व जोडून घेते आणि मग याचा फायनल लुक आपण बघूया. आता इथे ही जी पहिली पट्टी जोडली त्याप्रमाणे सेम अशाच पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. आता मी हे जोडून घेतलेलं आहे. आता हे कट कसं करायचं बघा. ही जी शेवटची पट्टी आहे तिचा जो पहिला बॉक्स आहे त्याच्या सेंटरमधून बरोबर हे असं कट करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आधी ही अशी रेषा इथे मारून घ्यायची आहे आणि मग त्या रेषेवर बरोबर हे कट करायचं आहे. अगदी सेंटरमधून, त्या बॉक्सच्या अगदी सेंटरमधून इथे हे कट करायचं आहे. आणि आता हे इकडच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे. जोडताना सुद्धा हे सेम असंच ठेवायचं आहे. वरचा जो त्रिकोणी पीस आहे तो सोडून द्यायचा आहे आणि या पद्धतीने असं जोडायचं आहे. आता बघितलं किती छान असं पॅटर्न इथे तयार झालेला आहे.
दिसायला कठीण वाटत असेल तरी बनवायला किती सोपं आहे बघा. ह्या पद्धतीने इथे सिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे मी सिलाई मारते. तोपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते. म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका. तुमच्या लक्षात आलंच असेल मी आता इथे काय बनवते. तर आता इथे सिलाई मारून हे जोडून झालेलं आहे. त्यानंतर आता हे असं दिसणार आहे. आता काय करायचं आहे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे. हे जे बॉक्स आहेत त्याच्या सेंटरमधून हे असं सरळ कट करून घ्यायचं आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा हे असंच कट करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी हे कट करून घेतलेलं आहे आणि हा पॅटर्न तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही कलरची पट्टी घेऊ शकतात आणि त्याची रुंदी इथे मी 2.5 इंच घेतली आहे आणि इथे ही अशी जोडायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ही पट्टी अशी ठेवून जोडून घ्यायची आहे. मग हे असं उलटवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग साईडला ही दुसरी पट्टी घ्यायची आहे. ह्या पट्टीची रुंदी सुद्धा 2.5 इंच मी घेतलेली आहे आणि ती सुद्धा ही अशी ठेवायची आहे आणि मग जोडून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने सर्व पट्ट्या जोडायच्या आहेत. आता बघा दोन्ही बाजूला मी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. सेम ह्याच पद्धतीने इथे ही अशी पट्टी ठेवायची आणि इथे सुद्धा ही अशी सिलाई मारून जोडून घ्यायची आहे आणि मग सरळ बाजूने उलटून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने दुसऱ्या कलरची पट्टी घ्यायची आहे आणि ती सुद्धा अशीच जोडायची आहे. आता मी इथे ह्या 4 पट्ट्या जोडल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या कलरची इथे पट्टी घेतली आणि ही अशी ठेवली आणि नंतर ही अशी आणि इथे सुद्धा शिवल्यानंतर ही अशी उलटवायची आणि मग त्याच्यावर दुसरी पट्टी अशी ठेवायची आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने इथे सुद्धा हे असंच करायचं आहे. आता ह्या सर्व पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्या पॅटर्नच्या मापाची एक गोणी घ्यायची आहे किंवा तुम्ही जास्त रुंदीची 1-1 इंच साईडला जास्त सुद्धा घेऊ शकतात, कारण शिवताना ते इकडे तिकडे होतं. नंतर तुम्ही नवीन असाल तर आधी काय करायचं आहे, सुई दोऱ्याने इथे शिवून घ्यायचं आहे मोठे मोठे टाके टाकून आणि मग इथे मशीनने शिवायचं. त्यानंतर आता अस्तरसाठी हा कापड घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कापड घेऊ शकतात आणि नंतर मग हे 4ही बाजूंनी शिवायचं आहे, पण एका बाजूला ओपन ठेवायचं आहे थोडंसं उलटवण्यासाठी. सेंटरमध्ये ठेवायचं आहे ओपन, इथे शिवायचं नाही. आणि मग शिवल्यानंतर हे उलटून घ्यायचं आहे. आता मी इथे 4ही बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि इथे ओपन ठेवलेलं आहे. आता इथे एक्स्ट्राचं जे कापड होतं अस्तरचं ते कट केलेलं आहे आणि त्यानंतर हे जे कॉर्नर आहेत 4ही कॉर्नर तिथे कट द्यायचा आहे. कट द्यायला विसरायचं नाही, त्याच्याशिवाय इथले जे कॉर्नर आहेत उलटवल्यानंतर ते व्यवस्थित दिसणार नाहीत. म्हणून इथे हे असं कट करायचं आहे. हे असं सुद्धा कट करू शकतात किंवा हे असं पकडून असं कट करू शकतात. फक्त कट हा सिलाईवर घ्यायचा नाही आहे आणि मग हे सिंपल असं उलटवायचं आहे. आता इथे मी कट देऊन घेतलेले आहेत आणि मग ही जी ओपन पेस इथे ठेवलेला होता तिथून हे असं उलटून घ्यायचं आहे किंवा इथे हे असं ओपन बाजूमध्ये हा असा मध्ये हात टाकायचा आहे आणि कॉर्नर पकडून हे बाहेर काढायचं आहे. असं हे सहज उलटवलं जातं आणि त्यानंतर मग कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित सेट करायचे आहेत. एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि तिथून दाखवल्याप्रमाणे हे असं व्यवस्थित कॉर्नर सेट करायचे 4ही बाजूचे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायची गरज नाही आहे, पण व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आता बघा इथे हे जे ओपन होतं ते आता शिवून घ्यायचं आहे. काठ आतल्या बाजूला दुमडून याच्यावर सिलाई घ्यायची आहे. आता इथे बघा सिलाई कशी मारायची ते तुम्हाला दाखवते. आता बघा हे जे काठ आहेत ते आतमध्ये असे फोल्ड करायचे आणि मग इथे सिलाई घ्यायची. शक्यतो ही जी ओपन जागा आहे ती सेंटरमध्ये ठेवायची आहे, कारण काठ दुमडायला हे सोपं जातं. आता मी हे कॉर्नरला ठेवलं होतं म्हणून
कॉर्नरला थोडासा प्रॉब्लेम येतो. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही सेंटरमध्येच हे ओपन पेस्ट ठेवायचे आहे. तिथून कापड व्यवस्थित उलटवलं जातं आणि कॉर्नर व्यवस्थित सेट होतात आणि गाठसुद्धा व्यवस्थित आतल्या बाजूला दुमडले जातात. अशा पद्धतीने ही डोअरमॅट तयार झालेली आहे. तुम्ही याचा उपयोग डोअरमॅट म्हणून किंवा चटई म्हणून बसण्यासाठी सुद्धा करू शकतात. अशाच प्रकारच्या मी ह्या दुसऱ्या चटया सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत जुन्या कापडापासून. हे सुद्धा मी जुन्या शर्टपासून तयार केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथे चेक करा. आणि तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.